नमस्कार मंडळी. भगवंतांनी गीता संस्कृतमध्ये सांगितली. अर्जुनासारखा हस्तिनापूरचा राजपुत्र ती ऐकत होता. नंतर ती अनेक साधू संतांनी ऐकली. पण सर्वसामान्यांचे काय? मग महाराष्ट्रातली ही संत मंडळी लोकांसाठी धावून आली. त्यांनी गीता मराठीत अगदी बोलीभाषेत सांगितली. खूप वर्णने करून, उदाहरणे देऊन सांगितली. मनाच्या श्लोकांचाही मूळ गाभा गीतेचाच आहे. 21व्या मनाच्या श्लोकात समर्थ काय म्हणतात पाहू. मना वासना चुकवी एर झारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. मन वासनांच्या गल्लीबोळात विनाकारण फिरत असते. त्यामुळे त्याला या पुन्हा पुन्हा एरझाऱ्या घालाव्या लागतात. हस्तिनापूरचा राजा शंतनू गंगेच्या काठी आला. तेथे होडी वल्लविणाऱ्या मच्छीमार कन्येवर, सत्यवतीवर त्याची नजर गेली. राजाला ती खूप आवडली. त्याने तिच्याशी विवाहाची इच्छा व्यक्त केली. पण सत्यवतीच्या पित्याने सत्यवतीचाच पुत्र हस्तिनापूरचा राजा व्हायला हवा अशी अट घातली. ही अट शंतनूला मान्य होईना. कारण त्याच्या प्रथम पत्नीचा देवी गंगेचा पुत्र देवव्रत हा हस्तिनापूरचा वारस होता. तो दुःखी मनाने परत गेला. वडिलांना दुःखी पाहून देवव्रतने दुःखाचे कारण विचारले. ते समजल्यावर त्याने आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याची व राजसिंहासनावर दावा न करण्याची प्रतिज्ञा केली. या कठोर प्रतिज्ञेमुळे त्याला भीष्म हे नाव मिळाले. सत्यवतीला 2 पुत्र झाले, परंतु ते भीष्माएवढे पराक्रमी नव्हते. विचित्रवीर्याला मुलेही होईनात. तेव्हा व्यासांच्या कृपेने धृतराष्ट्र, पंडू आणि विदुराचा जन्म झाला. त्यात धृतराष्ट्र आंधळा, पंडू पोलक, तर विदुर दासीपुत्र म्हणून हुशार असून दुर्लक्षित. पंडू फार काळ जगला नाही. धृतराष्ट्राची आंधळेपणामुळे ईर्ष्या वाढत गेली. दुर्योधन आणि युधिष्ठिरामध्ये युवराज पदासाठी रस्सीखेच होऊ लागली. आणि मग पुढे जे घडले. राजा शंतनू जर सत्यवतीच्या प्रेमात पडला नसता तर कदाचित पुढचे महाभारत घडले नसते. आंधळा धृतराष्ट्र, पोलक पंडू आणि दासीपुत्र विदुर जन्मालाच आले नसते. भीष्म हस्तिनापूरचा राजा झाला असता आणि त्याचे वीरपुत्र हस्तिनापूरचे वारस असते. आणि मग इतिहास काही वेगळाच असता. म्हणून वासनेला दूर ठेवा आणि संपत्तीची कामना सांडून टाका असे समर्थ म्हणतात. संपत्तीची लालसा ही माणसाला आयुष्यातून उठवते. नाहीतर 5 गावे पांडवांना द्यायला दुर्योधनाने कबूल केले असते तर युद्ध टळले असते आणि महासंहार घडला नसता. मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. गर्भात असताना न बसायला जागा, न सरळ उभं राहायला परवानगी. आईच्या पोटात असतानाच्या यातना आठवल्या तर आजचे ट्रॅफिक जाम, स्लो नेट ही दुखणी काहीच नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात, सज्जनांची संगत ठेव, राघवाची भक्ती कर, म्हणजे पुन्हा गर्भवासात राहायची वेळ येणार नाही. वासना धरलीत तर गर्भवासाची तिकिटे कन्फर्म आणि रामनाम धरलेत तर मोक्षाचा अर्ज मंजूर. मन मुळात सात्विक आहे, पण अक्वायर संस्कार त्याच्यावर आरूढ झालेले असतात. राग, लोभ आणि मोहाचे हे संस्कार एकदा चिकटले की एखाद्या कपड्याचा रंग निघत नाही तसे घट्ट चिकटून बसतात आणि सात्विकता चपकन बाजूला होऊ शकते. अगदी क्षुल्लकशा कारणावरून चांगले गुण लगेच सांडून जातात. म्हणून समर्थ मनाला सज्जन म्हणत आहेत. हे मना, तू मुळात सज्जन आहेस. सज्जनता, सात्विकता हे तुझे मूळ रूप आहे. तेव्हा तू घात करणाऱ्या विषयांकडे नेऊ नकोस. मला राघवाची गाठ घालून दे, त्याचे दर्शन घडव आणि तिथे स्थिर राहू दे. चांगले गुण सांडण्यापेक्षा राग, लोभ, मत्सर, मोह हे वाईट गुण सांडून दे. मना सज्जना, तू चांगल्या गुणांना चिकटून राहा आणि राघवाच्या भक्तीलाही घट्ट चिकटून राहा असे समर्थ म्हणतात. भेटू पुढील भागात. बोला जय जय रामकृष्ण हरी.